पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। खाली बघ खाली बघ खाली बघ। काय काय झालं? काय सरडा होता वाटतं, गेला रंग बदलून। म्हणजे अगं म्हणजे सरडा रंग बदलू असतो ना, तो आपल्या समोर रंग बदलतो, कधी 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 आपल्या नकळत रंग बदलतो। काय झालंय मला पटकन सांग, मला काहीच कळत नाही। पिऊताईकडे अर्जंट जायचंय मला। पिऊताईकडे अर्जंट राहू दे आप्पे, तुला सांगतो तो सरकारी अधिकारी आहे ना, तुला बघायला आलेला, एक नंबर तर सरडा आहे, सरडा। का बरं? अगं त्याने ते सदू मधू समोर केलं ना काल, नाटक होतं नाटक, तुला इम्प्रेस करायला। तुला काय माहित? मला एक सांग, आपण तिथं कसं गेलो? छकुलीचा सिग्नल आलता ना। छकुली कुठं होती मग? आपल्याला सिग्नल कोणी दिला? त्यानं दिला असं संकल्पना। मी त्याला आधीच लई जापले। तू घरी आला होता ना तेव्हा तो म्हणला तुला वर कमाई करायची नाही तर कलेक्टर तरी कशाला व्हायला लागलीस। मी त्याला एवढं जापलंय ना, आणि नुसतं साधं सुद्धा जापलं नाही, चांगलीच उतरवली आहे त्याची। तीच तर, या आठवड्यात माणूस बदललच कसा? त्यांनी नुसतं नाटक केलं तुझ्या समोर की मी बदललो हा बाबा। तुला नक्की कसं काय माहिती? आप्पे पोलीस आहे मी, असले सरडे ना लगेच ओळखतो। हेच कारण आहे का अजून काही? अजून काय करणार? मला काय माहिती, मी आपलं असंच विचारलं। म्हणजे मागे नाही का एकदा प्रमोद आलता सोलार पॅनल बसवायला, मग तुझा बूट चुकून त्याच्या डोक्यात पडला। चुकून पडला? तुला काहीतरी सांगायचंय आणि तू सांगितलं नाही, असं चुकून कधी झालंय का? असं नाही। तेच मी मला खात्री कशी पटणार ना, मला आधी बोलायला लागेल त्याच्याशी, मग कळेल काय काय नाही, नाही का? होय, कर ना मग खात्री, कर खात्री। मला काय करायचंय, मी आपलं सांगायचं काम केलं। नाही पण तेच बोलून कळेल ना अर्जुन। बोल ना, तेच बोला, बसा, चहा वगैरे प्या मस्त पैकी, बोला तुम्ही, मला काय करायचंय। अर्जुन, शेंशाने सांगितलं ना मग पटलं मला। सरडा तर सरडा। सॉरी 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 पिऊताई, खरंच सॉरी। आप्पे कधीच बोलवलं होतं मी तुला, सांग बरं। अगं पिऊताई, मी इकडे जायला निघाल। आयुष्यपत लाडवांचं बेत, काय विशेष? विशेष म्हणजे माझ्या लाडक्या लेकाचा वाढदिवस आहे बघ उद्या, म्हणून। तरीच म्हणलं सकाळपासून एवढे फोन कशाला चाललेत? चांगली 2 दिवसांची सुट्टी घेऊन आले बघ। अगं ते वडूद मध्ये ना कोणतरी राजकारणाची रॅली येणार होती, आमचे जनतांडवचे संपादक म्हणाले ते जा कव्हर करायला। लय भांडले बघ त्यांच्या बरोबर, त्यांना म्हटलं माझ्या लेकाचा वाढदिवस आहे, मी कुठंच जाणार नाही। बरं झालं, आपण ना आरूचं बड्डे एकदम जोरदार करू बघ। काय छकुले? मग काय तर, मी शाळेत सगळ्यांना सांगणार आहे आरूसाठी गिफ्ट घेऊन या म्हणून। छकुले असं सांगायचं असतं व्हय? त्याला नको असलं तर मी घेते की गिफ्ट। होय छकुले, अगं मला शाळेत जायचं ना म्हणून खाल्ला। अगं ए, खाऊ दे खाऊ दे। अगं पण ती, अगं हात धुवून जा की। नाही छकुले, आधी हात धु। अगं ए, बरं डब्बा संपव सगळं। छकुले, पिऊताई छकुली आहे ना। पिऊताई काय ग? काय नाही ग आप्पे, मागच्या टायमाला मला आरूला भेटू बी दिलं नव्हतं आणि बघू बी दिलं नव्हतं बघ। लय विनवण्या केल्या, सरकारांच्या हातापाया पडले होते बघ, पण बदले नाहीत। तेव्हा तर घर सोडून मला 2च महिने झाले होते। त्यांच्या डोसक्यात तो राग होता, मोठ्या पोराचा वाढदिवस आहे आणि मला साधं त्याला ओवाळता पण येत नाही। पिऊताई असं रडून कसं जमला? मी आहे ना, आपण करू काहीतरी। अगं आप्पे, आपल्याला ते घरात बी येऊ देणार नाहीत बघ। तुला माहिती त्या घरात दुसरं कोणाचंच काहीच चालत नाही। अगं मग तेच तर म्हणत्या, आपण तिकडे नाही जाऊ शकत, पण आरू इकडे येऊ शकतो की। म्हणजे आता आरूची शाळा सुटेल ना, आपण त्याला घ्यायला जाऊ आणि त्याला इकडे घेऊन येऊ, सोडायचंच नाही त्याला। आप्पे अगं खोळीबिडी झालेस का काय तू? अगं त्यांनी इथे येऊन दंगा केला म्हणजे? पिऊताई स्मिता आत्यांच्या वेळी बघितलंच ना। अगं तू नको टेन्शन घेऊ, तू काही चुकीचं करतेस का?
अगं तू तुझ्या पोटच्या पोराचा बर्थडे तर करतेस ना पिऊताई. तू त्या दिवशी सरकारांना बघितलंस ना, स्वतःच्या बहिणीसाठी त्यांचं मन पागळलंच ना. मग अगं माणूस आहे. नाही अप्पे, तुला नाही माहित तो सरकार माणूस कसा आहे ते. सगळी नाटकं आहेत बघ, बाकी काहीच नाही. नाही पिऊताई, अगं मी त्यांच्या घरी जाऊन आले की स्मिता कदमला पण त्यांनी दवाखान्यात नेलं बघ. सगळं एकदम व्यवस्थिशीर आहे खरंच. आणि तू आत्ताच म्हणलीस ना तुला मागच्या यायला त्याला ओवाळता नाही आलं म्हणून. मी तुला प्रॉमिस करते, उद्या आरूच्या बर्थडेला सगळ्यात पहिल्यांदा तूच त्याला ओवाळणार बघ. नको टेन्शन घेऊ. बरं आता मी घरी जाते. आरूची शाळा सुटायला आली ना की आपण त्याला घ्यायला जाऊ. हा तू लाडू खा बरं. अक्का हळूहळू दमानी खा जरा. ते का पळून चाललंय का कुठं? कुठं आणली म्हणजे आज गावात असलं काय मिळत नाही. माझ्या टायमाला हे असलं काही बघायला पण नव्हतं बघा. साताऱ्यावरून आणले खास तुमच्यासाठी. माझ्यासाठी मग तुम्ही घ्या की. काही खाल्लंच नाही तुम्ही? हे खाऊन खाऊन वैताग आला ना अक्का. काय आहे, कामानिमित्त बाहेर असतो ना मी. हे सगळं असलंच खाण्यात येतं माझं. आता घरचं जेवण हवंय, शुद्ध सात्विक चांगलं. पण आता या परक्या गावात कुठे मिळणार ना चांगलं जेवण. पण तुम्ही मेस लावा की एखादी गावात. हा अक्का, मेस तर मला लावायचीच आहे बरं का. तुमच्या डोक्यात आहे का असं एखादं घर ज्यांना गरज आहे नाही का, तिथं मला जेवण पण चांगलं मिळेल, वागणूक चांगली मिळेल, त्यांना पण 2 पैसे सुटते. हाय की आपल्या आप्पीचं घर हो. मी सांगल ना तसं करताल बघा ते. नाही नाही अक्का नको, त्यांच्या घरी नको. अहो पाहुणं, आप्पी कशी का असं ना, तिच्या हाताला चव आहे बर का, सुगरण आहे ती. त्याचा अंदाज आलेलाच मला. तिच्या हातचे पोहे खाल्ले तेव्हा, शीतावरून भाताची परीक्षा. पण अक्का त्यांना चालेल का त्यांच्या घरी आलो तर? पुन्हा चालला काय झालं, सुनंदा अक्काने सांगितलं ना, अक्काच शब्द मोडायची बिशात नाही त्यांची. मग अक्का एवढं बोलाच तुम्ही, झालं तर बेस्टच आहे. अक्का अजून एक, अपर्णाला नेमकं काय आवडतं? पुस्तक. अजून काय आवडायचं तिला? कलेक्टर मॅडम. अक्का तुम्ही एक काम करा, हे सगळं घेऊन जावा. हा नाहीतरी मी टाकूनच देणार होतो, पाठवून देणार होतो तुमच्याकडे. तुम्ही आला नसतात तर नाही का. जावा घेऊन जावा हे सगळं. चालतंय की. मी काय म्हणते पाहुणं, तुम्ही आज दुपारी जेवायला या आप्पीच्यात. एवढे लगेच? हा मग तुम्ही काय सुनंदा अक्काला अशा तशी समजला का काय? आत्ता फोन लावते. हॅलो हा दिप्या, सुष्मीला फोन दे जरा. चल ये बस. काय करणार आहे यावेळेस मम्मी? तुझा मोठ्याचा मोठा बर्थडे. चकुले, आरू तर उद्या चालला वॉटर पार्कला. आरू उद्या नाही येणार. सुजय, सुजय ऐक ना, हे बघ मला वाद नाही घालायचे. मी आता त्याला घेऊन जाते आणि उद्या सकाळी आणून सोडते परत. आज जातो की मी पप्पा. अरे बाळा, घरी सगळे वाट बघतायत आपली. सरकार आजोबांनी केक आणले तुझ्यासाठी. केक? आम्ही पण आणू की तुझ्यासाठी केक? चला वेळ होतोय, निघायचं. चला. थांबा ना. अहो ऐका की, एक दिवस सोडा की तिच्या सोबत. आरू बाळा, तुला माहितीये का, घरी तुझा शहंशाह तुझी वाट बघतोय. मम्मी मी येईल तुझ्याकडे. पुढच्या जन्मी यायला. चला प्लीज सुजय, हे बघ मला रस्त्यात तमाशा नाही घालायचा तू. आरू बाळा, मम्मीला बाय कर. हात वर कर, हात वर कर. बघितलंस ना आप्पे,
ह्यावेळी पण भेटू देणार नाहीत. कसं नाही भेटू देणार ते बघते की मी. ऐकलंच ना तो जाताना काय बोलला ते. पिऊताई मी तुला प्रॉमिस करते, आरूच्या बर्थडेला सगळ्यात पहिल्यांदा तूच त्याला ओवाळणार बघ. तू नको काळजी करू. पिऊताई रडू नको ना ग. पिवताय आपली दिदीची प्रॉमिस म्हणजे कलेक्टरचं प्रॉमिस. चल सुष्मी, अगे सुष्मी, आवरले का तुझं? अगं झाला का नाही स्वयंपाक? अगं सगळा स्वयंपाक तयार आहे बघा. काय काय केलंस? अहो हे काय, शेव्यांची खीर केल्या, डाळ भात भाजी आणि तळण बी तळले. होय काय केलाय कोणी स्वयंपाक? हो सगळा स्वयंपाक आप्पीने केलाय बघा. भारी झालंय का सगळं? मी काय म्हणते, मला आता एक वाटी खीर खायला दे इथं, आणि घरी जाताना थोडीशी घेऊन जाईन मी. अक्का खीर त्यांच्या पुरतीच केल्या. अगं एवढं खातोय का काय त्यो? बरं घरी न्यायचं राहू दे, पण हिथं तरी चव बघायला देशील का नाही वाटीवर? नाही देते की. अगं आप्पी कुठं गेली अगं? काय माहित, आले आले करून ना ती छकुली संग गेली कुठेतरी बघा. भया त्या छकुली बरोबर तुझी आप्पी पण लहानच होती बघ. आता तू डोबळे साहेब घरला येणार, त्याची आणि आप्पीची ओळख होईल, बोलणं चालणं होईल, आणि आपल्याला बी कळल तो माणूस म्हणून कसा आहे. खरंय तुमचं अक्का. खरं आहे ना? आप्पी हाय कुठं तुझी? नाही तर तो डोबळे साहेब घरी यायचा आणि हीच गायब. थांबा अक्का. दिप्या, हे दिप्या. काय ग मम्मी? अरे ऐक की, जर जाऊन बघ की ती कुठे आहे. जर बोलवून आणजा तिला. ए मम्मी, मी नाही जात, जा. अरे असं काय करतोयस? आपल्याकडे पाहुणे येणार ना जेवायला. हा जा की, जा जा बोलवून आणजा तिला. तू काय गिफ्ट देणार सारूला? ती काय आली तिथे, चल. आप्पे अगं कुठे गेलतीस? बरं ती जाऊ दे, नीट ऐक मी काय सांगते ती. काय झालं आता? आप्पे अगं आपल्याकडे पाहुणे येणार रसपासनं जेवायला. हा अगं म्हणून तर सगळा स्वयंपाक करायला लावला तुला मी. पाहुणे? कोण पाहुणे? अगं ते डोबळे साहेब नाही का, ती येणार आहेत जेवायला. ते कशाला येत आता इथं? अगं हळू बोल की आप्पे, अगं येतच असताल साहेब एवढ्यात. आप्पे अगं ते म्हणे गावात मेष शोधत होते. अगं मग मीच म्हणलं कशाला शोधताय, होणाऱ्या बायकोच्याच हातचं जेवा की. अक्का आमचं काही लग्न नाही ठरलं हा अजून. नमस्कार अक्का. छकुली चल बॅग दे. काय ठरलं नाही? जेवायला काय बनवायचंय ते ठरलं नाही का काय? हो नाही नाही, तुम्ही या की, सगळा स्वयंपाक तयार आहे बघा. तर काय, या बसा. अहो सगळा स्वयंपाक एकदम तयार आहे. खीर तर लई भारी झाली आहे बघा. तुम्ही का नाही बोट चाटणार म्हणजे चाटणारच. नाही नाही, मी असला फालतूपणा करीत नाही. अहो म्हणजे तुम्हाला आवडेल हो, सुगरण आहे आमची आप्पी. बघू की, आता खाल्ल्यावर कळेलच ना. आप्पे जा जरा पटकन ताटवाडाला घे जा. एक मिनिट हा, मला जरा आधी एक गोष्ट क्लिअर करायची आहे. मी या जेवणाचे पैसे देईन बरं का? नाही नाही असं कसं? अहो होणाऱ्या जावयाकडून कोण पैसे घेतो होय? अक्का झालोय का मी अजून जावाय? नाही ना. आणि बाहेर कुठं मेस लावली असती तर मला पैसे द्यावाच लागले असते ना. ते काय नाही अक्का, माझं ठरले. मी जेवणार तर त्याचे पैसे देणार. फुकट खाणं मला नाही जमणार. ए अजिबात नाही. अहो असं असं कसं बोलताय तुम्ही? हा अपर्णा, तुला काय वाटतं? नाही तुम्ही आधी जेवून घ्या, मग तुम्हाला जसं वाटतं तसं करा. डन, चालेल. आपली दीदी आता काय करायचं आपण अर्णवच्या बर्थडेचं? हा ग त्याला काय, आपण त्याच्या घरी जाऊ की. मला वाटतं आपण शेषाला सांगूया. छकुले मी तुला काय सांगितलंय, त्यानं काय होणार यानी? तोच काय तर मदत करल. तो अर्णवला घेऊन आला तर बरं बघू आपण. या की बसा. पाहुणं अजिबात लाजायचं नाही, आपलंच घर समजा. आणि हाय गय तर अजिबातच करायची नाही. नाही नाही अक्का, अजिबात नाही. घरी ठेवली ना मला. हा हाय की आतमध्ये, सगळी थोडीच खाते मी. काकी मला बी भूक लागली. छकुले जरा थांबा, पाहुण्यांचं जीवन होऊ देत, मग दीदीला सांगते लगेच तुला वाढायला. हा ए छकुले
तुझं काय असतं का मध्ये मध्ये? जा की तुझ्या घरी जाऊन जेव. अक्का ही बी माझंच घर आहे. तुम्हाला सांगून मी म्हातारी झाली. छकोले लय चुरचुर बोलू नको तू. जेवताना मला शांतता लागते बरं का. वय वय म्हणजे आम्ही आता बाहेर निघालोच होतो जरा. दिप्या सुष्मी चला जाऊ आपण. चला चला त्याला जीव दे गारवानी. ये छकुली. तुम्ही सावकाश जेवा. आप्पे त्यांना काय हवंय नको ते नीट लक्ष ठेवून वाढा. हालो आम्ही. चला इथं छकुली. सगळा स्वयंपाक तूच केलाय का? तुम्ही जेव्हा पोटभर काही लागलं तर सांगा आहे मी. आणते पाणी. तिखट आहे. लोणचं आहे का? आणते. आणि तुम्ही म्हणलात ते बरोबरच आहे. नाही म्हणजे तुम्ही इथे जेवताय आणि पैसे देताय ना हे चांगलंच आहे. आमची मम्मी काही म्हणणार नाही पण फुकटात घेणं बरोबर नाही. जेवण तर अजिबात नाही. चपाती आहे का अजून एक? आणते. तुम्हाला लागेल तसं घ्या. मला जरा काम आहे. अपर्णा अर्जुन अय अप्पे घाबरलो ना मी. अरे काय चाललंय तुझं? घाबरतोयस? अरे पोलिसांना घाबरायचं असतं. ही तू उलट आहे. पोलिसच घाबरतोय. पोलिसांना चोर घाबरतायत अप्पे. तू तर कलेक्टर. मला उगाच आता झाडावर नको चढू. माझी तर अजून पूर्व परीक्षा पण झाली नाही. पण तू होणार ना 100% कलेक्टर होणार तू. आणि तू चोर नाहीस असं नाही काय बरं का. एक मिनिट मी काय चोरलंय? आता एक गाणं ऐकत होतो. तसं बघायला गेलं तर तू पण काय? नाही नाही काय सांग. कुठल्या गाण्यात असं आहे की मी चोर आहे म्हणून? तरी ऐक. अर्जुन अगं ऐक तर एवढी लाईन ऐक. थांब जरा थांब महत्वाची लाईन लाव. दर तू मस्करी करतोयस वे? माझं खरंच काम आहे अर्जुन. कसलं काम आहे अप्पे? आणि असं हसत का सांगतेस? अरे गप्प बस. ते पाणी पाहिजे? नाही. सरबत? चहा पाहिजे? नाही. परत काय नाही खायचंय? मी जाते बरं. अग ऐक ना. तुला काय काम आहे सांगशील? अर्जुन उद्या आरूचा बर्थडे. पिवताई सकाळीच रडत होती बघ. ती म्हणली मागच्या याला पण त्याला उवळता नाही आलं मला. आणि या वेळेला पण मम्मीच तिला प्रॉमिस केलं. मी म्हणलं काही जरी झालं ना तरी या बर्थडेला तू पहिल्यांदा त्याला उवळणार. केलंच ना प्रॉमिस. मग आता तुझं प्रॉमिस ते माझं प्रॉमिस अप्पे. अर्जुन अरे उद्या तो सुजय आरूला दिवसभर बाहेर घेऊन चाललाय फिरायला. त्यानं हॉस्पिटलमध्ये थांबायला पाहिजे ना स्मिता कदम सोबत. मग आता हे सगळं कशासाठी? तुला कोण म्हणलं की सुजा आरूला घेऊन चालला फिरायला? मी ऐकलं माझ्या कानांनी. तो आरूला शाळेच्या बाहेर घ्यायला आलता. अप्पे तुझं काय म्हणणं? मी काय केलं पाहिजे? अर्जुन हे बघ मला फक्त इतकं वाटतं की त्या दोघांची भेट झाली पाहिजे. त्या बारक्या पोराला बर्थडेच्या दिवशी त्याच्या आईपासून लांब ठेवायचंय वय. तुला माहितीये ना पिऊताईने पण लई सहन केलंय अर्जुन. आणि हे बघ हे ना आयुष्यभर डोक्यात राहील त्याच्या. एकदा वेळ गेली ना की गेली. अर्जुन तुला कळतंय ना मी काय म्हणते ते? मग या सगळ्यासाठी मला सरकारांशी परत भांडायला लागलं ना तरी चालेल. पण मी त्या दोघांना भेटवत असते बघ. अप्पे यातलं काहीच करण्याची गरज नाही. मी तुला म्हणलं ना मी करतो काहीतरी. तुला आणि पिऊ वहिनीला आहे ना गपचूप अर्णवला भेटव.
पण नक्की ना अर्जुन? अगं 200% नक्की. माझं प्रॉमिस आहे. आरूला सगळ्यात पहिल्यांदा पिऊ वहिनीच वळणार. चालतंय मग, चल येते.